तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थर्ड स्टँडर्डमधील 12 नंबरचा लेसन अभ्यासणार आहोत. तर लेसनचं नाव आहे डॉक्टर डूलिटल लर्न ॲनिमल लँग्वेज. तर या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन, राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, हू वॉज पोलोनेसिया. पोलोनेसिया कोण होता. तर या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर राईट करून दिलेला आहे. पोलोनेसिया वॉज अ पॅरोट. पॅरोट होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ मेनी लँग्वेजेस कॅन पॅरोट टॉक इन. तर पॅरोट हा किती लँग्वेज बोलू शकतो, किती लँग्वेजमध्ये तो बोलू शकतो. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे, पॅरोट कॅन टॉक इन 2 लँग्वेजेस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच आर द लँग्वेजेस पॅरोट कॅन टॉक इन. तर या ठिकाणी आन्सर आहे, पॅरोट कॅन टॉक इन पीपल्स लँग्वेज अँड बर्ड लँग्वेजेस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. तर हा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा, फिल इन द ब्लँक्सचा. तर या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. तर फर्स्ट फिल इन द ब्लँक्स इज वर्ड्स गुड, द वर्ड्स गुड्स, ग्रेसियस, शो, डॅश डॅश. तर या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत. तर जे लास्ट नंबरचं सरप्राईज हे ऑप्शन तुम्हाला फिल इन द ब्लँकच्या ठिकाणी राईट करायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, पोलोनेसिया वॉज टॉकिंग इन डॅश डॅश. तर या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट नंबरचं ऑप्शन इज करेक्ट, द डॉक्टर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पोलोनेसिया वॉज डॅश डॅश दॅट शी कुड टॉक इन 2 लँग्वेजेस. तर या ठिकाणी प्राऊड हे ऑप्शन राईट करायचं आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, वाय वॉज डॉक्टर एक्सायटेड. तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन राईट करून दिलेला आहे. त्या ठिकाणी आन्सर पण दिलेला आहे, द डॉक्टर वॉज एक्सायटेड बिकॉज ही वॉज टोल्ड फॉर द फर्स्ट टाईम दॅट ॲनिमल्स हॅव अ लँग्वेज ऑफ दिअर ओन. द excitement is also due he eagerness to the learn new languages. Next question बघा, सेकंड नंबर, what did Polynesia and the doctor do all the afternoon. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज आन्सर तुम्ही जसं तसं राईट करून घ्यायचं आहे. ऑल द आफ्टरनून पोलोनेसिया गिव्ह द डॉक्टर सम वर्ड्स विच ही पुट डाऊन इन हिज नोटबुक्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रिराईट द जम्बल्स वर्ड्स गिवन बिलो टू फ्रॉम सेन्सिबल सेंटेन्सेस. तर तुम्हाला या ठिकाणी सेन्सिबल सेंटेन्सेस तयार करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी 2 सेंटेन्स दिलेले आहेत. तर ते सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी रिराईट करायचं आहे. तर ही फर्स्ट आहे, पेन्सिल नोटबुक ही बॅक विथ अ केम अँड. तर हे जे सेंटेन्स आहे हे सिक्वेन्सनुसार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला सिक्वेन्सनुसार व्यवस्थित दिलेलं आहे. ही केम बॅक विथ अ नोटबुक अँड अ पेन्सिल. सेकंड नंबर आहे, द पॅरोट सेट ऑन द किचन टेबल गिव्हिंग हिम फॉर बर्ड वर्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड आउट द नेम्स ऑफ 5 ॲनिमल्स हिडन इन द जम्बल्स ऑफ लेटर्स विच लेटर कॅन बी यूज ओनली वन्स. तर या ठिकाणी तुम्हाला जे ॲनिमल्स नेम राईट करायचे आहेत. तर फर्स्ट आहे फॉक्स, सेकंड आहे लॉयन्स, थर्ड आहे वुल्फ अँड फोर्थ जेब्रा अँड फिफ्थ आहे मंकी. नाव नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डीड पोलोनेसिया टेल द डॉक्टर अबाउट ॲनिमल्स टॉकिंग विदाऊट मेकिंग अ नॉईज. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे. ते ॲज इट इज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे लास्टला वर्ड दिसत नाही आहे ते एव्हरीथिंग आहे. तर बघा, पोलोनेसिया टोल्ड द डॉक्टर दॅट ॲनिमल्स समटाईम्स टॉक विदाऊट मेकिंग अ नॉईज. They talk with their ears, their feet, their tails, their nose, with everything. Next question बघा, when did the doctor give up being a people's doctor altogether. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे, when the doctor got the know that language of the animals so well that he could talk to them himself and understand everything that the said he give up. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
सेकंड नंबरचा फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला अँड राईट द लेसन सम थिंग्स दॅट मीन्स कांट यू सी दॅट हॅज स्टॉप रेनिंग in dog language. Do you think that this described in the passage could be true? तर या ठिकाणी तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे, तुम्ही ॲज इट इज तो लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पुट अँड कॅपिटल लेटर्स करेक्टली इन द फॉलोइंग्स. तर तुम्हाला जे सिम्बॉल वगैरे आहे किंवा पंक्च्युएशन मार्क्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे, तुम्ही ॲज इट इज राईट करायचं आहे. त्यानंतर ओपन एंडेड क्वेश्चन आहे, तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर क्वेश्चन काय आहे तो बघूया. इफ यू कुड लर्न द लँग्वेज ऑफ ॲनिमल, विच ॲनिमल वूड यू चूज व्हाय वूड यू चूज दॅट ॲनिमल, व्हॉट वूड यू टॉक अबाउट, राईट इन शॉर्ट. तर या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर राईट करून दिलेला आहे. इफ आय वूड लर्न द लँग्वेज ऑफ वन ॲनिमल्स, आय वूड चूज द लर्न दॅट लँग्वेज ऑफ अ कॅट. आय लव कॅट्स. Cats like to sit in on place and be with you, would talk about all that happened in school, my homework, what food I had eaten. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी ॲनिमल्स, बर्ड्स दिले अँड यंग वन्स दिले. तर या ठिकाणी डॉग अँड पपी, लॉयन अँड कप, हॉर्स अँड फोल, हेन्स अँड चिकन. अशा प्रकारची जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही कंप्लीट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थर्ड स्टँडर्डमधील 12 नंबरचा जो लेसन आहे डॉक्टर डूलिटल लर्न्स ॲनिमल लँग्वेज, या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.